सगळ्यांना नमस्कार. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आपण जी साप्ताहिक व्याख्यानमाला ऑनलाईन व्याख्यानमाला चालवतो त्याच्यातलं आजचं हे 15वं पुष्प आणि त्यासाठी आज आपल्याकडे या ठिकाणी श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, भारतीय पोलीस सेवा माननीय पोलीस अधीक्षक, शस्त्र नियंत्रण शाखा SRPF पुणे ह्या आपल्याकडे आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाला आवर्जून संपूर्ण राज्यामधनं आमच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थाचालक, शिक्षक, बंधू भगिनी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी हे उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक आजच्या ह्या सह्याद्री शिक्षण संवाद या व्याख्यानमालेच्या 15व्या पुष्पामध्ये स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उद्या 8 मार्च आहे आणि उद्या जागतिक महिला दिन आहे आणि त्या निमित्ताने आपण हा आजचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजचा हा जो विषय आहे अतिशय महत्वपूर्ण आहे. महिला आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा, विशेष करून आपल्या महाविद्यालयांमध्ये, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये. यापूर्वी देखील सातपुते मॅडम यांनी आमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती यापूर्वी नोंदवलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षी आम्ही आमच्या जे शासकीय वसतिगृह आहेत सगळे संपूर्ण राज्यामधले, त्यांच्या वॉर्डनच्या संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण कार्यशाळा मुंबईला सिडनॅम या ठिकाणी घेतलेली होती. त्या ठिकाणी देखील सातपुते मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं होतं. त्याचप्रमाणे आम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये देखील एक कार्यक्रम महिला सुरक्षेच्या संदर्भामध्येच आयोजित केलेला होता. त्यामध्ये देखील सातपुते मॅडमने आम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं. या विषयामध्ये केवळ त्यांचा अभ्यासच आहे असं नाहीये, तर त्यांची मुळातच या विषयाविषयी कमिटमेंट आहे, त्यांची संवेदनशीलता आहे आणि त्यामुळे अत्यंत उत्स्फूर्तपणे, अत्यंत जिव्हाळ्याने त्या या विषयाविषयी बोलत असतात. आणि उद्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही मॅडमना विनंती केली. त्या अत्यंत महत्वाच्या प्रशासकीय पोझिशनवरती आहेत, पण मॅडमने आम्हाला या कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला. मॅडमनी अत्यंत मनपूर्वक उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आपलं आज स्वागत करतो. मी अगदी थोडक्यामध्ये आपल्याला या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगतो मॅडम. सह्याद्री शिक्षण संवाद ही जी साप्ताहिक व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे, ही पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाच्या वतीने, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अधिकृतपणे पहिल्यांदा अशी व्याख्यानमाला ही आयोजित केली गेलेली आहे. हे व्यासपीठ तयार केलं गेलेलं आहे आणि ह्या व्यासपीठाचा मुख्य उद्देश जो आहे तो प्रामुख्याने आपल्या उच्च शिक्षणामध्ये जागतिक स्तरावरती आणि भारतीय स्तरावरती ज्या महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत, या घडामोडी आपल्या सगळ्या ग्रामीण भागापासून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या शिक्षक बंधू भगिनींपर्यंत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सक्रिय असणाऱ्या सर्व स्टेक होल्डर्स पर्यंत ह्या घडामोडींची माहिती पुरवली जावी, त्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, संवेदनशीलता निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून या व्यासपीठाचं आयोजन केलं गेलं. या व्यासपीठावरती आपण असे अनेक महत्वपूर्ण विषय हे हाताळतो. ते त्या आठवड्यामधले महत्वपूर्ण विषय असतात, विशेष करून शिक्षणाशी संबंधित ते विषय असतात आणि त्या क्षेत्रामधला एक तज्ज्ञ व्यक्ती आपण आमंत्रित करतो आणि तो तज्ज्ञ व्यक्ती आपल्या सगळ्यांबरोबर या व्यासपीठाच्या माध्यमातून संवाद साधतो. आपण अखंडितपणे ही व्याख्यानमाला चालवतो आहोत. 3-3.5 महिने जवळपास झाले. 15वं पुष्प आपलं या ठिकाणी आज आयोजित केलं गेलेलं आहे आणि खूप आम्हाला या संदर्भातला प्रतिसाद हा देखील अत्यंत उत्तम आहे. उत्स्फूर्तपणे संपूर्ण राज्यामधनं या ठिकाणी हे सगळेजण आमचे स्टेक होल्डर्स याच्यामध्ये जॉईन होत असतात. त्याचप्रमाणे आपण याचं युट्यूब लाईव्ह पण करतो आणि हे व्याख्यान झाल्यानंतर आपली डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशनची वेबसाईट आहे, त्यावरती हे व्याख्यान अपलोड केलं जातं. आपलं स्वतःचं महाराष्ट्र शासनाचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचं युट्यूब चॅनल आहे, त्यावरती देखील हे व्याख्यान आयोजित अपलोड केलं जातं. त्यामुळे अनेक जण जे आज जॉईन होऊ शकलेले नाहीत त्यांना देखील या संधीचा फायदा हा निश्चितपणे घेता येतो. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वपूर्ण व्यासपीठ आम्ही केलेला आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला याचा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि ज्या पद्धतीने अनेक तज्ज्ञ आम्हाला जोडले जात आहेत, त्या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं की आम्ही ही जी परंपरा सुरू केलेली आहे त्याचं स्वागत संपूर्ण राज्यामधनं अत्यंत उत्तम पद्धतीने होत आहे. आपण या आठवड्यामध्ये स्वाभाविकपणे जागतिक महिला दिन असल्यामुळे आपण आजच्या ह्या विषयाचं आयोजन केलेलं आहे आणि आता महिला सुरक्षेचा प्रश्न हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. जसं या बाबतीमध्ये आपण सरकारकडनं, समाजाकडनं अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे आपण स्वतः देखील या संदर्भामध्ये किती जागरूक राहिलं पाहिजे,
त्या संदर्भात कोणती काळजी व्यक्तिगत पातळीवरती आणि संस्थात्मक स्तरावरती महाविद्यालयांनी काय घेतली गेली पाहिजे आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातनं आजचं हे व्याख्यान जे आहे आपण आयोजित केलं. आणि मला असं वाटतं की आजच्या ह्या विषयाला योग्य पद्धतीने न्याय देणारी व्यक्ती आम्हाला आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मॅडमचा या सगळ्या बाबतीमध्ये अभ्यास आहे, हातखंड आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तळमळ आहे. त्यामुळे त्या आवर्जून ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढतात. त्यांचा अकॅडमिक बेंड किंवा इन्क्लिनेशन हे याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. मी फार वेळ न घेता तेजस्वी सातपुते मॅडम भारतीय पोलीस सेवा वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना मी विनंती करतो की मॅडम आपण आजच्या आपल्या ह्या सादरीकरणाला सुरुवात करावी. आपण सादरीकरण झाल्यानंतर या संदर्भात जर काही प्रश्न आपल्या इथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे असतील तर ते प्रश्न आपण निश्चितपणे घेऊयात. आपण साधारणतः एक 25 ते 30 मिनिटाचं प्रेझेंटेशन, म्हणजे वी लिव्ह इट टू यू, आपण त्याला एक्सटेंड केलं तरी आम्हाला आनंद आहे, काहीच प्रश्न नाहीये. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या सादरीकरणाला कृपया सुरुवात करावी. तेजस्वी सातपुते मॅडम. नमस्कार सर्वांना. आय होप माझा आवाज क्लिअर येतोय तिथे. अगदी व्यवस्थितपणे येतोय मॅडम, अगदी व्यवस्थितपणे. ग्रेट. सर्वप्रथम उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सह्याद्री शिक्षण संवाद, मी खूप आभारी आहे की तुम्ही इतक्या महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावरती महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा संवाद आपण आयोजित केलेला आहे. मी याला संवाद म्हणेन कारण मला मला इथं काय बोलायचं आहे यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की आज इथं जे सर्व जोडले गेलेले आहेत आणि आपल्याला ऐकत आहेत त्यांना काय जाणून घेणं आवश्यक वाटतं. त्यामुळे सुरुवातीला काही वेळ मी बोलेन आणि त्यानंतर तुम्ही तुमच्यातले काही प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्नांची उत्तरं द्यायला मला आवडेल. आपला जो आजचा विषय आहे महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला सुरक्षा आणि सतर्कता. तर आता महिलांच्या सुरक्षित नसण्याची अनेक कारणं आहेत, आपल्याला सगळ्यांना ती माहिती आहेत. त्याच्यातली बहुतांश कारणं ही आतापर्यंतची सामाजिक पार्श्वभूमी आणि समाजाची महिलांकडे बघण्याचा असलेला दुय्यम दृष्टिकोन याच्यामधून येतात. आपण आता आपल्याला शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा काही प्रमाणात कुटुंबामधून मुलींना संधीची समानता, आहाराची समानता, विहाराची समानता दिसायला सुरुवात झालेली आहे. परंतु अगदी आपण 10 वर्ष मागे, 15 वर्ष मागे गेलो तर अगदी आपल्या बालपणी आपल्याला ही विषमता पाहायला मिळत होती. त्याची सुरुवात अगदी त्या मुलीच्या जन्मापासून होते की मुलीचा जन्म हा आता आपल्याला काही लोक सेलिब्रेट करताना दिसतात, वेलकम करताना दिसतात. 2 मुली असतील तरी सुद्धा लोक आता आनंदी होताना दिसतात. परंतु अगदी 10-15 वर्ष पर्यंत मागे आपण जर गेलो तर आपल्याला असं बघायला मिळत होतं की जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत अपत्यांचा जन्म होत राहायचा. त्यामुळे एका एका कुटुंबामध्ये 4-4, 5-5, 6-6 अपत्य आपल्याला बघायला मिळत होती. आणि मग अर्थात शिक्षणाची संधी, आहाराची संधी सुद्धा समान नव्हती. तसं जर आपण विचार करायला गेलो तर आहारामध्ये आजही कितीतरी कुटुंबांमध्ये आपल्याला घरामधली फक्त मुलंच दूध पिताना, तूप खाताना किंवा नॉनव्हेज खाताना दिसतात. नॉनव्हेज खावं की नाही हा कम्प्लिटली वेगळा विषय आहे, पण एखाद्या कुटुंबामध्ये जर ते ऍक्सेप्टेबल असेल मुलासाठी तर ते मुलीसाठी ऍक्सेप्टेबल असायला काही हरकत नसायला पाहिजे. परंतु अगदी आहाराच्या विषमतेपासून शिक्षणाच्या संधीच्या विषमतेपर्यंत आपल्याला ही बघायला मिळत होती आणि आजही ती पूर्णपणे संपली असं म्हणता येणार नाही. त्यामुळे आपण जेव्हा उच्च शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आज इथं जोडले गेलेले आहेत आणि शिक्षक वर्ग इथं जोडला गेलेला आहे, तर मला वाटतं की ही खूप बेसिक गोष्ट आहे की जी आपल्याला माहिती आहे परंतु तरीही तिच्यावर अद्याप बरंच काम करणं बाकी आहे. तसं जर आपण पाहायला गेलं तर आहार हा मुलीचा समान नाही, अधिक चांगला असायला सुद्धा हरकत नाही. कारण जे रिप्रोडक्शन हे जे वर्क आहे, पुढच्या पिढीला जन्म घालणं हे जे काम आहे ते महिला करत असते आणि ती जेवढी सक्षम असेल
तेवढी सक्षम पुढची पिढी ती घडवू शकते. त्यामुळे आपल्या कुटुंबांमध्ये, आपल्या अवतीभोवती अशा प्रकारच्या विषमतांविषयी आपण बोलणं आणि ती विषमता दूर करण्याचा प्रयत्न करणं, याच्यापासून आपली खरं तर सुरुवात आपण करायला हरकत नाही. शिक्षणाच्या संधी आपल्या मुलींना जिथं मिळत आहेत, त्या अधिक चांगल्या पद्धतीनं त्या संधीचा उपभोग कसा घेऊ शकतील किंवा रिझर्वेशन अनेक ठिकाणी आहे, त्याचा त्या चांगल्या पद्धतीने उपयोग कसा करून घेऊ शकतील आणि पुढे जाऊ शकतील, ह्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. शिक्षणाची संधी ही फक्त मिळून उपयोग नाही, तर त्या शिक्षणासोबत सुरक्षिततेची हमी असेल, तर ती मुलगी खरोखर खऱ्या अर्थाने ते शिक्षण घेऊ शकते किंवा तिचं पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशन शिक्षणामध्ये लागू शकतं. ती जर सुरक्षित फील करत नसेल, तर तिला शिक्षणाची संधी देऊनही ती तिचं 100% डेडिकेशन त्यामध्ये देऊ शकेल का? हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आजचा विषय खरोखर खूप रिलिव्हंट आहे, की महाविद्यालयीन विद्यार्थिनी त्यांची सुरक्षा आणि सतर्कता. सुरक्षेच्या बाबतीमध्ये असं आहे, की एखादी घटना ही अचानक घडत नसते. बहुतांश घटनांना काहीतरी पार्श्वभूमी असते. आमच्याकडे खूप केसेस येतात. अनेक व्हिक्टिम्स सोबत मी बोललेले आहे. त्या माझ्या अनुभवाच्या आधारावरती मी काही स्टेटमेंट्स इथं बनवणार आहे. सो अनेक वेळेला असं होतं, की काहीतरी पार्श्वभूमी असते. एखाद्या व्यक्तीने त्रास द्यायला सुरुवात केलेली असते. त्यावेळेला ती गोष्ट टॉलरेट केली जाते. ती अनेक कारणं असतील ते टॉलरेट करण्यामागचं. धाडस होत नाही तक्रार करण्याचं, हे एक कारण असू शकेल. किंवा तक्रार कुणाकडे करायची? हा प्रश्न असू शकेल. पालकांना सांगितलं तर शिक्षण बंद होईल का? ही अडचण असू शकेल. शिक्षकांना सांगितलं तर ते ऐकून घेतील का? तक्रारीवर विश्वास ठेवतील का? हा कॉन्फिडन्स नसणं असेल. अशा अनेक कारणांमुळे जेव्हा ती घटना छोटी असते, कमी प्रमाणामध्ये तो त्रास असतो, तेव्हा तो टॉलरेट केला जातो, सहन केला जातो. आणि त्याचा परिणाम असा होतो, की समोरचा मनुष्य त्याला आपली वीकनेस समजून बसतो. त्याचं धाडस वाढत जातं, त्याचा त्रास देण्याचं प्रमाण वाढत जातं आणि गोष्टी आपल्या हाताबाहेर जायला सुरुवात होते आणि त्याची परिणती कुठल्यातरी फ्युचरमध्ये गंभीर घटनेमध्ये देखील होते. त्यामुळे गंभीर घटना घडल्यानंतर ती पोलिसांना रिपोर्ट होण्यापेक्षा आपल्याला नकार देणं शिकता आलं पाहिजे आणि कोणती गोष्ट आम्ही टॉलरेट करणार नाही ह्याची चौकटही आपल्याला आखता आली पाहिजे. अनेक वेळेला शाळा महाविद्यालयांमध्ये असं बघायला मिळतं, की एखादी कमेंट पास करणं असेल, कुठं चिठ्ठ फेकून मारणं असेल, शिटी वाजवणं असेल, चिडवणं असेल, अशा घटनेमधून काही मुलांना किंवा मुला-मुलींच्या एकत्रित ग्रुपला किंवा अगदी काही फक्त मुलींना, मुलांना एकमेकांच्या बाबतीमध्ये ही केवळ आपण मजा करतोय असं वाटत असतं. पण अशी मजा ही कधी-कधी त्या व्यक्तीच्या मनावरती कायमस्वरूपी ओरखडे ओढते. कायमस्वरूपी भीती निर्माण करू शकते, कायमस्वरूपी न्यूनगंड, नकारात्मकता निर्माण करू शकते. त्यामुळे मुळात आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींवरती काम करायला हवं. एक म्हणजे जो व्हिक्टिमाइज होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींना काय गोष्ट टॉलरेट नाही करायची आहे अँड इट अमाउंट्स टू अ क्राईम, हे त्यांना त्याची सेन्सिटिव्हिटी देणं, त्याचं त्यांना नॉलेज देणं आणि असं जर घडलं तर काय करायचं आहे याविषयी त्यांच्याशी सतत संवाद करत राहणं, त्यांना कॉन्फिडन्स देत राहणं, पालकांच्या स्तरावरती सुद्धा, शिक्षकांच्या स्तरावरती सुद्धा मला खूप गरजेचं वाटतं. अँड ॲट द सेम टाइम या मुलांना व्हिक्टिमाइज करणारे जो दुसरा ग्रुप आहे, त्याला संवेदनशीलता त्याच्यामध्ये कशी आपल्याला अपील करता येईल त्याच्या संवेदनशीलतेला, हे बघणंही खूप महत्वाचं आहे. आपल्याला त्यांना सांगायला हवं, की जे तुम्हाला तात्कालिक सुख देत आहे किंवा तात्कालिक आनंद देत आहे, ती गोष्ट समोरच्या व्यक्तीसाठी खूप दुःखदायक, खूप त्रासदायक असू शकते. आणि म्हणून आपला क्षणिक आनंद बघून तुम्ही हे करता कामा नये. ॲट द सेम टाईम त्यांना हे सांगायला हवं, की हे गुन्हा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला असं वाटत असेल, की एखाद्या व्यक्तीला आपण फोन करत आहोत. आपल्याला वाटतंय त्या व्यक्तीला फोन करावा आणि आपण वारंवार त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध त्याला फोन करणं, हे सुद्धा मॉलेस्टेशन आहे एक प्रकारचं. त्या व्यक्तीची इच्छा नसताना त्याला वारंवार बोलण्याचा प्रयत्न करणं, त्याचा पाठलाग करणं हा गुन्हा आहे, त्याला शिक्षा आहे. ही केवळ अशी गमतीची म्हणून गोष्ट नाहीये आणि एकदा जर आपल्यावरती गुन्हा दाखल झाला, त्यानं आपलं रेकॉर्ड क्रिएट होत आहे. फ्युचरमध्ये सुद्धा
कधी कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसाठी असू शकेल, किंवा पासपोर्टच्या ऍप्लिकेशनसाठी असू शकेल, नोकरीच्या निमित्ताने असू शकेल. तुमच्या रेकॉर्डवरती ते परमनंटली राहणार आहे. त्यामुळे तुमच्या नासमजेमुळे तुम्ही अशा पद्धतीच्या कृती केल्या की ज्यात तशात गुन्हा आहेत, तर मात्र तुम्हाला भविष्यात मोठी अडचणीला सामोरं जावं लागू शकतं. आणि हे सोडून, गुन्हा आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही एक चांगला माणूस होण्याच्या दृष्टिकोनातून, एक संवेदनशील माणूस होण्याच्या दृष्टिकोनातून, ती मॅच्युरिटी तुमच्यात येण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हे करणं कसं अनुचित आहे याविषयी आपल्याला बोलत राहिलं पाहिजे. त्यामुळे हे जे दोन्ही गट आहेत की जे विक्टिमाइज होऊ शकतात आणि जे दुसऱ्याला विक्टिमाइज करू शकतात, अशा दोन्हींना सुद्धा शाळा महाविद्यालयीन पातळींवरती आपल्याला वारंवार बोलत राहावं लागेल, कम्युनिकेट करत राहावं लागेल, जेणेकरून समोरचे जे व्यक्ती आहेत, जे विक्टिमाइज होतात, त्यांना एक कॉन्फिडन्स तयार होईल, त्यांना नॉलेज असेल की असं घडलं तर काय करायचं, तसं घडलं तर काय करायचं, कोणाशी बोलायचं, आपल्याला हे बघता येईल. त्याच पद्धतीने पॅरेंट्सच्या स्तरावरती पालकांशी सुद्धा जर आपले संवाद होत असतील, होत नसतील तर ते कसे घडवता येतील यावर विचार केला पाहिजे. आणि जर पालकांसोबत संवाद होत असतील तर या विषयांची चर्चा त्यांच्यासोबत देखील केली गेली पाहिजे की आपल्या मुलांना किमान इतपत कम्युनिकेशन, कितीही बिझी शेड्यूल असलं तरी असणं खूप आवश्यक आहे की आपल्या मुलांनी त्यांना होत असलेला त्रास आपल्याला येऊन किमान सांगावा. मुलांना तो त्रास जर सांगता आला तर पालक, शिक्षक त्यातून मार्ग काढू शकतील. परंतु त्रास सांगण्यासारखीच कॉन्फिडन्स आपण बिल्ड करू शकलो नाही तर मात्र मुलं आपल्या स्तरावरती कधी ती गोष्ट टॉलरेट करतील, कधी निग्लेक्ट करतील, आणि मग या छोट्या गोष्टीचं पर्यावसन काहीतरी मोठी गंभीर घटना घडण्यामध्ये होऊ शकेल. सो यासाठी आपण प्रयत्न करावा असं मला वाटतं. अनेक वेळेला असं होतं की पोलीस स्टेशनची भीती असते मुलींच्या मनामध्ये, किंवा ते स्टिरियोटायपिंग झालेलं आहे की बाबा पोलीस म्हणजे असे किंवा पोलीस म्हणजे तसे. तर पोलीस विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना मला काही गोष्टी तुम्हाला सांगाव्या. अनेक वेळा असंही होतं की बदनामीची भीती वाटते. हे वर्तमानात छापून येईल का? हे टीव्ही मध्ये दाखवलं जाईल का? त्याने माझं नाव खराब होईल का? सो हे या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाचे असे निर्देश आहेत की ज्यामध्ये मुलगी किंवा बालक, तो छोटं बालक मुलगा असू दे, मुलगी असू दे, आणि मुली यांच्या संदर्भामध्ये ज्या घटना घडतात, ज्यामध्ये त्यांचं लैंगिक कोणत्याही पद्धतीचा त्रास त्यांना दिला जातो, मॉलेस्टेशन सारखे गुन्हे होतात, त्यामध्ये कोणत्याही मुलीचं नाव, तिचा पत्ता किंवा अशी कोणतीही इन्फॉर्मेशन मीडियाच्या माध्यमातून बाहेर दिली जाऊ शकत नाही की ज्या इन्फॉर्मेशन वरून तिची आयडेंटिटी, ओळख पटवली जाऊ शकेल. अशी कोणतीही गोष्ट ही वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवरती शेअर होऊ शकत नाही. आणि तुम्हाला हे अनेक वेळेला तुम्ही जेव्हा न्यूज वगैरे बघता तेव्हा तुमच्याही हे बघण्यात आलं असेल की कधीही त्यामध्ये नाव नसतं, पत्ता नसतो. त्यामध्ये विक्टीम म्हणून तिला संबोधलं जातं किंवा निर्भया म्हणून तिला संबोधलं जातं. निर्भयाच्या आधी केसमुळे अशा पीडितेला निर्भया म्हणून संबोधलं जातं. सो ही जी बदनामीची भीती आहे किंवा पोलिसांबाबतीतलं स्टेरिओटायपिंग आहे की पोलिसांकडे गेलं तर ते ऐकून घेतील का, विश्वास ठेवतील का, तर पोलीस या बाबतीमध्ये खूप संवेदनशील आहेत. महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये खूप संवेदनशील आहेत. त्याचे अनेक एसओपीज आहेत, त्याचे वारंवार प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं. प्रत्येक पोलीस स्टेशनला आपल्या ज्या महिला अंमलदार आहेत आणि महिला अधिकारी आहेत, त्यांची आता मोठ्या प्रमाणावर संख्या पण वाढलेली आहे. त्यांना या प्रकारचं प्रशिक्षणही दिलं जातं. आणि जेव्हा कुठली महिला विक्टीम तिथं येते, महिला पीडित, बळीत तिथं येते, त्यावेळेला तिचं काउन्सिलिंग करणं, तिच्याशी बोलणं, तिला नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते घेणं, गुन्हा दाखल करण्यासारखी परिस्थिती असेल तर ते दाखल करून घेणं, समोरच्या व्यक्तीने जर कॉग्निझेबल ऑफेन्स कमिट केला असेल तर त्याचा गुन्हा दाखल करून घेणं, आणि त्याचा तपास उचित पद्धतीने होईल आणि कुठलेही लॅप्सेस त्यामध्ये राहणार नाहीत अशा पद्धतीने त्याचा योग्य तपास करणं, यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. त्यामुळे आपल्यासोबत जेव्हा असं काही घडतं त्यावेळेला आपण बेझिझक आपण पोलिसांकडे अप्रोच झालं पाहिजे. आणि शाळा महाविद्यालयीन पातळीवरती जेव्हा ह्या घटना छोट्या स्तरावरती आहेत किंवा समोरच्या व्यक्तीकडून छोटीशी न कळत्या चूक झालेली आहे की जी गुन्हा म्हणून अमाउंट होत नाही, अशा वेळेला जर त्या आपल्या समोर आल्या, म्हणजे लिगल आणि मॉरल फ्लॉज जे आहेत, म्हणजे काही गोष्टी अशा असतात की ज्या लिगली आपण नाही करायला पाहिजे, त्या जर आपण केल्या तर आपल्यावरती गुन्हा दाखल होतो. आणि काही गोष्टी या नैतिक स्तरावरती आपण करणं टाळणं आवश्यक असतं. म्हणजे नैतिक स्तरावरती तो भलेही गुन्हा नसेल परंतु ते करणं अनुचित असतं. त्यामुळे अशा घटना जर
आपल्याला महाविद्यालयीन स्तरावर जर रिपोर्ट झाल्या आणि आपण काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्याच्यावर इमिजिएटली जर ऍक्शन घेतली तर मला वाटतं आपल्याला भविष्यातले गुन्हे टाळायला खूप मदत होऊ शकते. आणखी एक महत्वाची गोष्ट जी मला तुमच्याशी शेअर करायची आहे की अनेक गुन्हे की ज्याला काही पार्श्वभूमी नसते आणि ते अचानक घडतात. म्हणजे अचानक कुठल्या तरी निर्जन स्थळी एखादी व्यक्ती ऍक्सिडेंटली असते आणि तिच्या त्या परिस्थितीचा फायदा उचलून तिच्यावरती हल्ला केला जातो, असॉल्ट केला जातो. सो अशा प्रकारचे जे गुन्हे घडतात की जे अचानक घडतात, ज्याला कुठली पार्श्वभूमी नसते, अँटिसिपेशन नसतं, त्यामध्ये आपला अलर्टनेस खूप महत्वाचा आहे. आपण जर अलर्ट असू तर मला वाटतं आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. आता अनेक वेळेला आपण म्हणजे अगदी रस्त्यावर चालतानाही आपल्याला दिसतं की दोन्ही कानांमध्ये हेडफोन्स टाकून काही मुली चालत असतात. त्यामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात. अगदी अपघात सुद्धा होऊ शकतो की मागून कोणी हॉर्न वाजवतंय, मागून गाडी येते, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. कारण रस्त्यावरती चालत असताना आपण अलर्ट नसतो. आपल्या कानामध्ये हेडफोन्स असतात, आपलं लक्ष त्याच्यावरती असतं. अनेक वेळेला प्रवासाला निघताना फोनची बॅटरी पूर्ण असावी, चार्ज केलेला असावा, तो आपल्या ताब्यात असावा, तो चोरीला जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. या या गोष्टी म्हणजे तुम्ही तुमची संसाधनं जपण्यासारखं आहे. की मी कुठेतरी जात आहे, सो तिथे मला काही मदतीची गरज पडली तर माझ्याकडे मोबाईल असला पाहिजे, तो चार्ज असला पाहिजे. सो ह्या छोट्या छोट्या अलर्टनेस आहेत, ह्या जर आपण ठेवल्या किंवा रस्त्यावरती कुठल्या निर्जन स्थळी शक्यतो जाणं अवॉइड करायला हरकत नाही किंवा कोणाला सोबत घेऊन जायला हरकत नाही. तरीही कधी अशी वेळ आली की जी आपण अँटिसिपेट केलेली नव्हती, तर आपण अलर्ट असायला हवं. आपल्याला कोणी फॉलो करत आहे का, हे आपल्या लक्षात यायला हवं. आपण जवळपास कुठे असं ठिकाण आहे की जिथे आपण धावत पळत जाऊन जर पोहोचू शकलो तर आपल्याला तिथे प्रोटेक्शन मिळू शकेल किंवा तिथं मदत मिळू शकेल. तर हे जर आपल्याला कळायचं असेल तर मुळात आपण कुठे आहोत, आपल्या पुढे रस्ता काय आहे, मागे रस्ता काय आहे, कोणी फॉलो करत आहे का, कोणी दूर दिसत आहे का, जवळपास कुठलं कार्यालय आहे का, या बाबतीतलं जर आपले अलर्टनेस असेल तर आपण स्वतःची मदत करू शकतो असं मला वाटतं. आपण स्वतः जर अलर्ट नसू तर अचानक कोणीतरी आपल्यावरती असॉल्ट करत आहे, हल्ला करत आहे, अशा वेळेला आपण स्वतःला कसं प्रोटेक्ट करणार. त्यामुळे आपण स्वतःला फिजिकली फिट बनवणे, आपण कराटे शिकणे, आपण पेपर स्प्रे, सेफ्टी पिन्स सोबत ठेवणे किंवा दुपट्ट्याचा वापर करून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो वगैरे, असे सगळे ट्रेनिंग आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र त्यासाठी पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमची सतर्कता. तुम्ही सतर्क असाल तर तुम्हाला कळेल की मी कसं रिॲक्ट केलं पाहिजे. तुम्ही सतर्क नसाल तर तुम्ही योग्य रिॲक्शन देऊ शकणार नाही. आणि जर तुम्ही योग्य आणि वेळीच रिॲक्ट करू शकला नाही तर मग आपल्याला आपल्याला संकटाला सामोरं जावं लागू शकतं, त्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शिक्षण संस्थेतल्या सर्व लोकांशी मी बोलत आहे, शिक्षण घेत असलेल्या किंवा शिक्षण देत असलेल्या. त्यामुळे मी आणखी एक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते की आपल्याला म्हणजे समाजाच्या रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन्ही महत्वाची चाकं आहेत. आणि एक चाक जर कमकुवत राहिलं तर दुसरं चाक सुद्धा कालांतराने कमकुवतच होणार आहे, कारण सगळा भार त्या एकट्यावरती पडेल. तर या दोन्हींनी सुद्धा एकसारखं मजबूत असणं आणि एकसारखं कॉन्ट्रीब्युट करणं, एकसारखं सक्षम असणं खूप आवश्यक आहे. मग हे जर असं करायचं असेल तर आपल्याला फक्त महिलांच्या सक्षमीकरणाविषयी बोलून चालेल का? महिलांना सक्षम करण्याबरोबरच पुरुषांनी सुद्धा अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. समाजात अनेक संवेदनशील पुरुष आहेत, परंतु सगळेच नाहीयेत. पण ही संवेदनशीलता मुळात आपल्याला कशी वाढवता येऊ शकेल, म्हणजे महिलांच्या विषयी जसं आपण म्हणतो की ओव्हरऑल महिला ह्या संवेदनशील असतात, इमोशनल असतात, भावूक असतात, काळजीवाहू असतात. तसं आपल्याला सर्वच पुरुषांच्या बाबतीत म्हणता येत नाही, कारण घडवतानाच मुलींना वेगळं घडवलं जातं, कुटुंबांमधून मुलांना वेगळं घडवलं जातं. मुली या सगळीकडे आन्सरेबल असतात, मुलंही अनेक ठिकाणी आन्सरेबल नसतात. आणि मुली असुरक्षित आहेत म्हणून अधिक बंधनं मुलींवरतीच टाकली जातात. पण मुली ज्या मुलांमुळे असुरक्षित आहेत त्यांच्यावरती आपण बंधनं टाकत नाही. हे मी समाज म्हणून बोलत आहे, नथिंग अगेन्स्ट एनीवन. सो आपल्याला जर एक चांगला, सक्षम आणि महिलांसाठी सुरक्षित असलेला समाज बनवायचा असेल तर फक्त महिलांच्या सुरक्षितेविषयी किंवा महिलांच्या सक्षमीकरणाविषयी बोलून उपयोग नाही. त्यांना तर सक्षम करावंच लागेल, त्यांना सजग सतर्क करावंच लागेल. बट ऍट द सेम टाइम आपल्याला जे समाजातले पुरुष आहेत, पुढच्या पिढ्यामधली जी मुलं आहेत, त्यांना देखील संवेदनशील घडवावं लागेल. मागे एक माधुरी दीक्षितची एक ऍडव्हर्टाईज होती बघा, त्याच्यामध्ये की लडके नहीं रोते.
है ना, लडके नाही रोते. त्यांना आपण त्यांच्या सगळ्या संवेदनाच बोथट करायला घेतलेल्या आहेत. ते असं करत नाहीत, ते तसं करत नाहीत, त्यांना असं वाटत नाही, तसं वाटत नाही. पुरुष म्हणजे कणखर आणि महिला म्हणजे हळवी, असं हे काय इक्वेशन आपण बनवून ठेवलंय मला माहित नाही. सगळ्यांनीच योग्य ठिकाणी हळवा असावा आणि सगळ्यांनीच योग्य ठिकाणी सक्षम देखील असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या जाहिरातीचा शेवटच तो आहे की लडके नहीं रोतेच्या ऐवजी लडके नहीं रुलाते ये अगर सिखाते तो कितनी कितनी औरतें और सेफ हो सकती थी. त्याच्यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टींवरती काम करायला हवं. आपल्या घरापासून आपल्याला समानतेची सुरुवात करायला हवी आणि ही समानता सर्व बाबतींमध्ये असायला हवी. ती संधीची समानता असेल, शिक्षणाची समानता असेल, ती आहाराची समानता असेल, जसं ज्या पॉइंटवरून आपण सुरुवात केलेली होती. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ऍज अ एज्युकेशनल आपलं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, आपण शिक्षण घेत असताना सुद्धा किंवा इथं जे शिक्षक उपलब्ध आहेत शिक्षण देत असताना सुद्धा या गोष्टींवरती आपण जेवढं जास्त चर्चा आणि चर्वित चर्वण करू तेवढ्या गोष्टी या मुलं आपल्यासोबत घरी घेऊन जातील आणि घरी या विचारांचा किती नाही म्हटलं तरी इफेक्ट व्हायला सुरुवात होईल आणि आपण इक्वॅलिटीकडे टाकलेलं आणखी एक ते पाऊल असेल. त्यामुळे पुन्हा टू सम अप आपण ज्या 4-5 मुद्द्यांवरती चर्चा केली की आपल्याला विषमता दूर करणं खूप आवश्यक आहे आणि ह्या विषम मानसिकतेमधून सुद्धा अनेक क्राईमचा उगम आहे. तर ही विषमता जशी जशी दूर होईल तसे विषम मानसिकतेतून येणारे जे क्राईम आहेत त्याला ऑटोमॅटिकली आळा बसायला मदत होईल. सुरक्षितता जी आहे तिची सुरुवात नो टॉलरन्स पासून करायला हवी. जेव्हा एखादी गोष्ट छोट्या प्रमाणामध्ये आहे त्यालाच आपल्याला टॉलरेट नाही करायचं आहे. तिला टॉलरेट करून समोरच्या माणसाचं धाडस आपल्याला वाढवायचं नाही आहे. आपल्याला त्या गोष्टीला नकार देता आला पाहिजे, त्या गोष्टीचा टॉलरन्स अमान्य करता आला पाहिजे, त्याचं योग्य ठिकाणी रिपोर्टिंग केलं गेलं पाहिजे आणि त्याचं रिपोर्टिंग जसं होईल तसं समोरच्या माणसाला सुद्धा लवकरच्या टप्प्यावरती सुधारण्याची संधी मिळेल. अधिक मोठी चूक त्याच्या हातून घडणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. आपल्या विद्यार्थ्यांना स्पेशली विद्यार्थिनींना कम्युनिकेशन करण्यासाठीचा कॉन्फिडन्स हा शिक्षकांच्या स्तरावरून आणि पालकांच्या स्तरांवरून येणं खूप आवश्यक आहे. कारण अनेक वेळेला त्यांना धाक इतका असतो की मी एखादी गोष्ट घरी सांगितल्याने माझं शिक्षण बंद होईल की काय, अशी सुद्धा ग्रामीण भागातल्या अनेक मुलींची परिस्थिती असते. त्यामुळे हा कॉन्फिडन्स शिक्षकांच्या आणि पालकांच्या स्तरावरती जेवढा येईल की मी ह्यांना कम्युनिकेट करू शकते, मला झालेला त्रास मी ह्यांना सांगू शकते, ते माझ्यावर विश्वास ठेवतील आणि माझ्या तक्रारीची नोंद घेतील, हा कॉन्फिडन्स त्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून आणणं खूप आवश्यक आहे. पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की अत्यंत संवेदनशील पद्धतीने या सगळ्या गोष्टी हाताळल्या जातात. त्यासाठी टीम्स ट्रेन केल्या जातात, यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. कायदे तर कठोर आहेतच, त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी प्रशासन कटिबद्ध असतं. त्यामुळे असा कोणताही विचार करू नका, कोणतीही भीती अशा प्रसंगी मनात बाळगू नका आणि जर आपल्या सोबत दुर्दैवाने असं काही घडलं तर कृपया पोलिसांना ऍट द अर्लिएस्ट रिपोर्टिंग करणं खूप आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची बदनामी होऊ शकणार नाही त्याची सुद्धा भीती मनात बाळगू नका. मीडियामध्ये कुणाचीही नावं आउट होत नाहीत आणि खरं तर अशा बदनामीची भीती ज्या माणसाने चुकीचं कृत्य केलंय त्याला वाटायला हवी, ज्याच्या सोबत घडलंय त्याला नाही. त्याच्यासोबत प्रशासन पूर्ण ताकदीने उभं राहतं. त्यामुळे असा कोणी विचार करू नये. आणि ज्या मुद्द्यावरती आपण एंड केलं की अलर्टनेस इज अ की ऑफ युअर सेफ्टी. तुम्ही अलर्ट असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही तयार असणं खूप आवश्यक आहे की दुर्दैवाने माझ्यावरती जर अशी परिस्थिती आली की मला परिस्थितीशी 4 हात करावे लागत आहेत तर मी तयार असलं पाहिजे. मला अगदी साधी गोष्ट, कधी कधी कोणीतरी आपल्याला फॉलो करत आहे असं आपल्याला वाटलं आणि आपण मागे वळून कटाक्ष जरी टाकला तरी सुद्धा एखाद्याची पावलं थबकू शकतात. पण आपणच अलर्ट नसू, आपलंच लक्ष नसेल तर ती व्यक्ती आपल्यावरती हल्ला करेल त्यावेळेला त्याला कसं रिॲक्ट करायचं हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आपली सतर्कता ही खूपच महत्वाची आहे. आणि आय विल अगेन कन्क्लूड विथ द सेम पॉइंट की महिला सशक्तीकरणावरती भाष्य करत असतानाच पुरुषांच्या संवेदनशीलतेवरती बोलणं आणि त्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. महिला दिन हा काही सेलिब्रेशनचा मौका नाही. महिला दिनाचं जी सुरुवात झालेली आहे ती महिलांचं भविष्य अधिक चांगलं कसं आणि त्यांची सुरक्षितता अधिक चांगली कशी जपता येईल त्या निमित्ताने काही
विचार मंथन व्हावं या निमित्ताने महिला दिनाची सुरुवात झालेली आहे. पण बऱ्याच अंशी महिला दिन हा सेलिब्रेशनचं एक माध्यम बनलेलं आहे आणि मला वाटतं त्याचं सेलिब्रेशन व्हावं, पण ते याच पद्धतीने व्हावं, की आपल्याला पुढचं पाऊल कसं टाकायचं आहे आणि महिलांच्या भविष्याकडे, त्यांच्या सुरक्षिततेकडे, त्यांच्या भवितव्याकडे आपण कसं पाहतो. त्यामुळे त्याला केवळ एकमेकांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन यातून काही वेगळं साध्य होणार नाही. या निमित्ताने काहीतरी विचार मंथन होऊन त्याच्यातून स्ट्रॅटेजीज ठरवून त्या स्ट्रॅटेजीवरती काम करत राहणं आणि समानतेच्या जवळ जाण्यासाठी पावलं टाकत राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ठरेल आणि त्याच्यातूनच एक चांगला सुदृढ समाज आणि सुरक्षित समाज जन्म घेऊ शकेल असं मला वाटतं. सो दिस इज फ्रॉम माय साइड आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला आवडेल. धन्यवाद सातपुते मॅडम. जशी अपेक्षा आम्ही केलेली होती अत्यंत उत्तम पद्धतीने तेवढ्या तळमळीने तुम्ही जो संदेश आजच्या ह्या व्यासपीठावरनं अपेक्षित होता, आज जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या व्याख्यानाचं आपण आयोजन केलं गेलेलं होतं. त्याच्या माध्यमातून महिला सबलीकरण, सशक्तीकरण हे आवश्यक असण्याबरोबरच विशेष करून महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींनी कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे, मुळातच दक्ष राहणं हे किती गरजेचं आहे या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या ज्याला मी टिप्स म्हणेल ह्या आपण आज शेअर केल्यात. मला असं वाटतं की आमच्याकडे आज अगदी अकोला, बुलढाण्यापासून अनेक ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी देखील आज आमच्याकडे या ठिकाणी जॉईन झाल्यात. मी काही आता प्रोफाईल फोटोज बघत होतो, बरेच जण जॉईन झाले, व्हिडिओज बघत होतो. अनेक जण अगदी शेतावरच्या शेडमधनं पण जॉईन झालेल्या मुली दिसत आहेत मला इथं. त्यामुळे मला असं वाटतं की हा अत्यंत योग्य वेळेला एक अत्यंत महत्वाचा मेसेज आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि आता आपल्याकडे थोडा वेळ आहे. मला असं वाटतं की विशेष करून विद्यार्थिनींनी आज थोडंसं बोलावं अशी आमची पण फार इच्छा आहे. हा व्यासपीठ तुमच्यासाठी आहे. आज मॅडमचं व्याख्यान आपण तुमच्यासाठी आयोजित केलेलं गेलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की जरूर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना, टीचर्सनी विचारावं, प्राचार्यांनी पण विचारावं. पण आम्हाला फार आवडेल की जर आज अनेक विद्यार्थिनी मला इथं समोर दिसत आहेत, त्या विद्यार्थिनींनी जर विचारलं तर आम्हाला खूप आनंद होईल. मला असं वाटतं की आपण काही प्रश्न हे निश्चितपणे घेऊयात. आपण एक हा आमच्याकडनं हँड रेज झालाय. प्रोफेसर डॉक्टर दुष्यंत यांना अनम्यूट करा. डॉक्टर दुष्यंत तुम्ही अनम्यूट करा आणि बोला प्लीज. हा सर. हा बोला सर, विचारा. कैलासवासी व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाबळगाव लातूर. आवाज येतोय सर? हो येतोय येतोय, बोला. हा, प्राचार्य दुष्यंत कटारे बोलतोस. मॅडम मॅडम आपण दामिनी पथकाच्या संदर्भात थोडंसं बोलावं. हो, थँक्यू सर. तुम्ही फार चांगला मुद्दा उपस्थित केला. सो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि त्यापैकीच काही योजना म्हणजे निर्भया पथक, दामिनी पथक आणि बडी कॉप्स. ह्या 3 योजनांविषयी चौथी पण एक आहे पोलीस काका पोलीस दीदी, ती मोठ्या शहरांमध्ये आहे. तर या चारही विषयी मी अपॉर्च्युनिटी घेते आज इथं माहिती देण्याची. सो बेसिकली अशी ठिकाणं ज्या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो, जसं की बाजारपेठा असेल, शाळा सुटण्याच्या वेळेला विद्यार्थिनींचा वावर शाळेच्या बाहेर असतो किंवा शाळा भरण्याच्या वेळेला किंवा बस स्टँडवरती बसच्या जाण्या येण्याच्या वेळांना. तर या सर्व ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटावं आणि तिथे पोलीस प्रेझेन्स असावा याच्यासाठी अनेक ठिकाणी टू व्हीलरवरती पथकं आहेत आणि ती टू व्हीलरवरच्या पथकांना दामिनी पथक हे नाव अनेक ठिकाणी आहे, काही ठिकाणी निर्भया पथक असं नाव आहे. तसंच एक स्वतंत्र पथक आहे की जे महिलांच्या विरुद्ध घडलेले जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमधले जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती वॉच ठेवणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं जेणेकरून ते फ्युचरमध्ये तसा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या हातून पुन्हा होऊ नये. ऍट द सेम टाइम ज्या व्हिक्टीम आहेत त्या व्हिक्टिम्सना वारंवार भेटी देत राहणं, त्यांचं मनोबल वाढवत राहणं. त्याच पद्धतीने शासनाची जी मनोधैर्य योजना आहे ज्यामध्ये व्हिक्टिम्सना कॉम्पेन्सेशन दिलं जातं, व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम जी आहे मनोधैर्य योजना, त्यासाठी आवश्यक असलेले डॉक्युमेंटेशनचं एकत्रित करणं, सबमिट करणं आणि त्या महिलेला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यामध्ये एक कॅटलिस्टचा रोल प्ले करणं, हे काम सुद्धा हे पथक करतं.
सो त्या पथकाचं मेजॉरिटी ठिकाणी नाव निर्भया पथक असं आहे. म्हणजे जनरली टू व्हीलर वरती ज्या पेट्रोलिंगचं काम करतात ते दामिनी पथक, आणि अशा पद्धतीचं काउन्सिलिंगचं जे काम करतात किंवा मनोधैर्य उंचवण्याचं काम करतात, केस पेपर्स फॉलोअप करण्याचं काम करतात, ते निर्भया पथक. त्याच पद्धतीने पोलीस काका पोलीस दिदी ही यंत्रणा बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये आहे आणि अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. सो ही जी योजना आहे यामध्ये प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये भेटी देऊन मुलींसाठी एका महिला कॉन्स्टेबलचा नंबर आणि मुलांसाठी एका पुरुष कॉन्स्टेबलचा नंबर तिथं शेअर केला जातो आणि ते पोलीस काका पोलीस दिदी असतात त्या एरियाचे. उद्देश हाच की त्यांचा फोटो तिथे लावलेला असतो, त्यांचे फोन नंबर्स दिलेले असतात. विद्यार्थ्यांना जर कधी असं वाटलं की आपल्याला अशा पद्धतीची अडचणीला आपण फेस करत आहोत की आपल्याला पोलिसांशी संपर्क करावा, तर नेमका कुठे करावा, तर त्या नंबरवरती जर तुम्ही संपर्क केला तर ती व्यक्ती वारंवार महिन्यातून एकदा तुमच्या शाळा महाविद्यालयाला भेट देतच असते. तुम्ही चेहऱ्यावरून तिला ओळखतच असता. त्यांचा पण ह्युमन फेस तुम्हाला कॉन्फिडंट पोलीस काका किंवा पोलीस दिदीला आपलं जे म्हणणं आहे ते सांगू शकतात, आपली तक्रार नोंदवू शकतात. म्हणून पोलीस काका पोलीस दिदी ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेली महाराष्ट्र पोलिसांची योजना आहे. आणि चौथी जी योजना जिच्याविषयी मी बोलले ते म्हणजे बडी कॉप. अनेक महिला ज्या जॉब करतात, त्यांच्या घरी जाण्याच्या काही ऑड टायमिंग्स असतात, अशा वेळेला त्यांना सुरक्षित वाटावं, आपल्यासोबत कोणीतरी बडी आहे, कोणीतरी फ्रेंड आहे कंटिन्युअसली, हे सुरक्षेचं फिलिंग त्यांना यावं म्हणून व्हॉट्सअपचे ग्रुप्स बनवले जातात एरिया वाईज. म्हणजे जिथे जिथे MIDC आहे, ज्या भागात मोठ्या प्रमाणात महिला काम करतात, वर्क करतात, सो त्या भागातले व्हॉट्सअप ग्रुप बनवले जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती या काम करणाऱ्या महिला पण असतात आणि पोलीस पण असतात त्या भागातले. त्यामुळे त्यांना जर अडचण आली तर ते त्या व्हॉट्सअपवरती लिहू शकतात, त्या ग्रुपवरती स्वतःची अडचण लिहू शकतात आणि इमिजिएटली त्यांना पोलीस मदत ही मिळू शकते. किंवा त्याच व्हॉट्सअपवरती असलेले पोलिसांचे सगळे नंबर त्यांच्याकडे ऑटोमॅटिकली पोहोचतात. त्यामुळे कुठल्याही इमर्जन्सीमध्ये त्या इमिजिएटली त्या नंबरवरती कॉल करून मदत मिळवू शकतात. या महिला सुरक्षेच्या योजना आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष सुरू आहेत. त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार व्हावा, ह्या योजनेची माहिती मिळावी यासाठी सुद्धा पोलीस प्रयत्नरत असतात. पण तरीही अनेक लोकांना या योजनांची माहिती नसते. त्यामुळे या निमित्ताने सर तुम्ही हा प्रश्न विचारलात ते फार बरं केलं, त्यामुळे मला ही माहिती सांगताय. धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की अत्यंत समर्पक उत्तर तुमच्याकडनं आलंय. कुणी अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? कोणी विद्यार्थिनींपैकी? प्रिया, तुला एक प्रिया नावाची विद्यार्थिनी मला समोर दिसते आहे इथं स्क्रीनवरती. प्रिया, तुला काय विचारायचं आहे? एक आणखी हँड रेज मला दिसत आहे सर इथे, डॉक्टर पुंडलिक. हा, हो हो हो, येतोय. कोण बोलतोय? डॉक्टर पुंडलिक का? प्रिया प्रिया बोलतीये, प्रिया बोल. अच्छा प्रिया, तुमचा आवाज येतोय, बोला. हेलो सर, मेरा नाम प्रिया सोमवंशी है। मैं महागांव से हूँ, तालुका अर्जुन, जिला गोंदिया। ओके, मुझे जानना है कि अ, रानी लक्ष्मीबाई वो कैसे, मतलब कैसे खड़ी, ऐसे ये जानना था। वो तो आप उनके बारे में जितना भी पढ़े उतना कम है। 23 साल की उम्र में थी जब उन्होंने अपना बलिदान दिया है और ऐसा शौर्य उनका था कि उन्हें जिन जिन लोगों ने लड़ते हुए देखा है, उन्होंने कहा है कि उस पूरे युद्ध क्षेत्र में सबसे ज्यादा कुशल वो थी। जो उम्र में इतनी कम थी फिर भी उनके पास इतने लीडरशिप स्किल्स थे। तो बेसिकली उनकी तो जो जीवनी है वो सभी के लिए बहुत ज्यादा प्रेरणादायी है और उनके बारे में आप बहुत ज्यादा पढ़ने के लिए बहुत साहित्य उपलब्ध है। तो मेरी ये आपसे रिक्वेस्ट रहेगी कि आप पढ़िए और आपको बहुत कुछ सीखने को मिलेगा। हाँ, मुझे पुलिस ऑफिसर बनना है। ओके, हाँ, व्हेरी थैंक यू गुड मैम। प्रिया, थँक्यू. थँक मला यू। वाटतं एक उत्कर्षा म्हणून आहेत, त्यांना हे करा, अनम्यूट करा. उत्कर्षा, तुमच्याकडे आवाज येतोय का? नमस्कार Yes, सर. हो, नमस्कार, बोला. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. मी विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करते.
मला एक प्रश्न विचारायचा होता की आपल्या भारत देशामध्ये मॅक्सिमम लोकांच्या वरती सिनेमाचा खूप इन्फ्लुएन्स असतो आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली ह्या प्रसंगी ज्या केलेल्या तक्रारी असतात किंवा जे दाखवलेलं असतं ते प्रत्यक्षात असं होत नसतं. म्हणजे पोलिसांच्या सर ऐकू येतंय? हो, हो येते हो येते, मॅडम, बोला बोला बोला. तुम्ही, येतंय ऐकायला. पोलिसांच्याकडे केलेल्या तक्रारीला ऍक्च्युअली तसं स्वरूप दिलं जात नाही, याच्याबद्दलची पण कुठंतरी जागरूकता होणं आवश्यक आहे. म्हणजे जे सिनेमामध्ये दाखवतात की एखाद्या व्हिक्टिमने कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केल्यानंतर तिला होणारा हॅरॅसमेंट किंवा तिला होणारी त्रास आहे ही प्रत्यक्षात होत नाही, तर त्याच्याविषयी पण कुठेतरी जागरूकता होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे अगदी बरोबर आहे मॅडम, आणि त्यामुळेच मी सुद्धा माझ्या आत्ताच्या बोलण्यामध्ये हा मुद्दा 2 वेळेला अधोरेखित केला की पोलीस या बाबतीमध्ये खूप संवेदनशील आहेत आणि महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये पोलीस कटिबद्ध आहेत. महिला सुरक्षेचा विषय पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस हँडल करतात ते स्पेशलाइज्ड नॉलेज असलेले पोलीस आहेत, ज्यांनी त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे. इच्छुक आणि अधिक संवेदनशील लोकांची निवड या पथकांसाठी केली जाते. त्यामुळे पोलीस यासाठी कटिबद्ध आहेत, प्रशासन यासाठी खूप प्रयत्न करत असतं. परंतु अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपल्या भारतीय समाज मनावरती चित्रपटांचा खूप जास्त प्रभाव आहे आणि आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं त्यातले काही सत्य घटनांवरती आधारित चित्रपट वगळता उरलेला पूर्ण कल्पनाविलास असतो. ते पोलिसांना सिंघम म्हणून दाखवतात. पोलीस हा सिंघमही नाहीये आणि पोलीस हा नालायक पण नाहीये. पोलीस तेच आहे जसा समाज आहे. समाजातूनच आलेला, सारखेच चांगले वाईट गुणधर्म असलेला तो एक व्यक्ती आहे. त्यामुळे अनेक चांगले पोलीस हे समाजामध्ये आहेत आणि जे त्यामध्ये चुकतील त्या चुकलेल्या व्यक्तींना सुद्धा सुधरवण्याची समाजात क्षमता आहे. परंतु आपण कुठल्या तरी जे म्हणतो ना आपण त्या स्टेरिओटाईप मध्ये पोलिसांना बघणं की ते म्हणजे असंच आहे, ते म्हणजे तसंच आहे, हे आपण स्वतःच नुकसान करून घेतल्यासारखं आहे. कारण तसं जेवढा गैरसमज राहील तेवढे पोलिसांपासून समाज दूर राहील. पोलीस सुद्धा स्वतःच्या क्षमते इतकं सर्व्ह करू शकणार नाही, सेवा देऊ शकणार नाही आणि ज्यांच्यासाठी पोलीस आहेत त्या समाजालाही त्याचा लाभ होऊ शकणार नाही. त्यामुळे ही दुही कमी करण्याचा वेळोवेळी प्रयत्न पोलीस डिपार्टमेंट कडून होतो. कम्युनिटी पोलिसिंगचे शेकडो उपक्रम महाराष्ट्र पोलीसने आजपर्यंत केलेले आहेत. कितीतरी कार्यक्रम आताही सुरू आहेत. मग ते अगदी म्हणजे मंथली दक्षता मीटिंग असू देत किंवा मोहल्ला कमिटी मीटिंग असू देत, या सगळ्या माध्यमातून शाळा महाविद्यालयांना पोलिसांनी भेटी देणं, विद्यार्थ्यांशी संवाद साधणं, MIDCs भेटी देणं, कंपनीजना भेटी देणं, या सगळ्या माध्यमातून पोलिसांना जिथे जिथे समाजाशी इंटरॅक्ट करण्याची संधी मिळते तिथे तिथे ते करण्यावरतीच आमचा अधिकाधिक भर असतो. सो अनेक पावलं आपल्या दोन्ही दिशांनी पडणं आवश्यक आहे, जेणेकरून ही जी दुरी आहे ती अजून कमी होईल आणि गैरसमजांना काही थारा उरणार नाही. धन्यवाद मॅडम. मला वाटतं पूनम सावंत म्हणून आहे, त्यांना अनम्यूट करा. पूनम, आवाज येतोय का? अनम्यूट करा आणि बोला. हॅलो, नमस्कार. मी पूनम सावंत चिकलवाडी बत्तीसवेळा सांगली जिल्ह्यातून बोलत आहे. मी सध्या BLLB सेकंड इयर मध्ये शिकते. आपण म्हणतो की बाई पण भारी देवा, पण आजही बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आपण पाहतो. या स्त्रियांचं जे हक्क आहे त्या हक्कांबद्दल आपण जनजागृती कशी करू शकतो याबद्दल त्यांच्या हक्काबद्दल आपण जनजागृती कशी करू शकतो? हा, सो बरोबर आहे. ती जनजागृती सर्वच टप्प्यांमधून होणं आवश्यक आहे. जसं मी मगाशी म्हणालं की अगदी जन्मापासून तिच्यामध्ये विषमताच बघायला मिळते आपल्याला. तर जन्मापासून आहार, संधी, शिक्षण, सगळ्या गोष्टींची समानता येणं आवश्यक आहे. आणि ही जी विषमता आहे ही एक दिवसाची नाहीये, ही शेकडो वर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते एका क्षणात संपणार नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांचा जर आपला प्रवास पाहिला तर तो डेफिनेटली समानतेकडेच जाणार आहे. त्याचा वेग कमी असेल परंतु तो डेफिनेटली समानतेकडे ऑन एव्हरी पासिंग डे आपण त्याच्याकडेच जात आहोत. त्यामुळे कदाचित ह्याला म्हणजे वेळ लागतो आहे निश्चित, परंतु आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बदल होतानाही दिसत आहेत. त्यामुळे आपण तेही अप्रिशिएट केले पाहिजे आणि आपल्या स्तरावरती
स्वतःपासून अशी विषमता जिथे जिथे आपल्याला दिसेल तिथे एक योग्य कम्युनिकेशन करून आपल्याला ती विषमता कशी दूर करता येऊ शकेल हे प्रयत्न प्रत्येक माणसाने करायला हवे. म्हणजे घरामध्ये जी आई असते ना तीच स्वयंपाक करत असते आणि तीच आपल्या मुलीसोबत विषमता करत असते. म्हणजे असं गरजेचं नाहीये की कोणीतरी समाज किंवा बाहेरचा व्यक्ती येऊन त्या व्यक्तीवरती अन्याय करत आहे. अगदी घरापासून ह्या सर्व गोष्टींची सुरुवात होते. त्यामुळे तू आता उदाहरणार्थ तू स्टुडंट आहेस, सो तू एक काम करू शकतेस, जसं तुझ्या मैत्रिणीला कधी काही अडचण आली तर तू तिला हात देऊ शकतेस, नाही का? आपणच एकमेकांना सपोर्ट करायला हवा. किंवा तुझ्या घरामध्ये तुझी एखादी मोठी बहीण असेल, ती जर स्वतःच्या छोट्या मुलीसोबत अशी विषमता करत असेल तर तू तिच्याशी बोललं पाहिजे की ताई असं करायला नको आपण, बरोबर? सो आपलं सुद्धा एक सर्कल असतं, आपल्या कुटुंबाचं एक सर्कल असतं, आपल्या फ्रेंड्सचं एक सर्कल असतं. प्रत्येक माणूस आपल्या आपल्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये निश्चित बदल घडून आणू शकतो जर त्यांनी मनावर घेतलं तर. त्यामुळे आपण सगळेच बदलाचे एजंट्स असू शकतो. आपण सगळेच बदल घडवण्यामध्ये आपली आपली भूमिका बजावू शकतो. सो आपण ती सुरुवात करूयात. हो. पण आपल्याला कसं महिलांचे जे हक्क आहेत ते सांगता यायला पाहिजे ना, जनजागृती त्या हक्कांची केली पाहिजे की स्त्री पुरुष समानता असेल किंवा जे व्हायलन्स होतात समाजामध्ये, अत्याचार होतात स्त्रियांवरती, त्यावरती आपण निर्बंध कसे घालू शकतो? अगदी हे या विषयावरतीच आपण आता विस्तृत बोललोय. ह्याच्यावरती निर्बंध घालायचे म्हणजे काय, तर एखादी घटना जेव्हा छोट्या स्वरूपामध्ये असते तेव्हाच आपण तिला वाचा फोडली पाहिजे. आपण ती घटना मोठी होण्याचं वाट नाही बघितली पाहिजे. समोरच्या माणसाला आणखी धाडस आपण दिलं नाही पाहिजे, कारण त्या माणसाला वाटतं ही व्यक्ती वीक आहे, ही तक्रार करत नाही, मी पाहिजे तसं वागू शकतो, बरोबर? थप्पड नावाचा मूवी पाहिलास का? नाही. हा, तापसी पन्नूचा खूप छान मूवी आहे थप्पड नावाचा. तिचा नवरा तिला एकदा थप्पड मारतो आणि ती कोर्टात जाते डिवोर्ससाठी. तर सगळेच इतक्या ऑब्विसली तिला विचारतात की एक थप्पड ही तो मारा है, उसमें इतना बखेड़ा खड़ा करने की क्या जरूरत है? तिचं सुंदर उत्तर आहे, एक थप्पड ही तो मारा है लेकिन नहीं मार सकता. तिने तिथे विरोध केला म्हणून ती त्याच्यातून निसटू शकली. तिने जर ती एक मारलेली चपराक जर सहन केली तर ती त्याची परिणती भविष्यामध्ये आणखी मारहाणीमध्ये होणार. इथूनच तर डोमेस्टिक व्हायलन्सची सुरुवात होते. म्हणजे ती टॉलरन्स मधून होते, सहन केलं जातं म्हणून ते वाढत जातं. तर हे जे चूक आहे, जे गुन्हा आहे, जो अपराध आहे, तो सहन नाही केला पाहिजे. आणि थँक्यू त्याचीच मॅडम. जागरूकता जशी मी करत आहे माझ्या स्तरावरती तशी तू पण तुझ्या स्तरावर केली पाहिजे. केली. सर्व शाळा महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर केली पाहिजे. हे आपण करू शकतो. करेक्ट. मला वाटतं साक्षी तुपेंचा प्रश्न घेऊ आपण. साक्षी तुपे, अनम्यूट करा मॅडम. शेवटचे 2 प्रश्न घेऊ आपण आणि मग नंतर विल स्टॉप. चालेल चालेल. हा साक्षी बोल तू. साक्षी आवाज येतोय का? हो येतोय सर. हा बोल. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. मी साक्षी राजेश तुपे, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती संभाजीनगरमधून बोलते. तर मॅम माझा असा प्रश्न होता की जर आपण रात्री जर ट्रॅव्हल वगैरे करत असलो आणि आपल्याला जर हेल्पची गरज लागली आणि आपलं लोकेशन अचानक बंद झालं किंवा मोबाईल स्विच ऑफ झाला तर आमच्यापर्यंत हेल्प कशी पोहोचली जाते? हा बेटा, तेच तर विषय आहे ना. म्हणूनच मी सतर्कताचं बोलत असताना मी हे स्पेसिफिकली सांगितलं. आपण प्रवास करणार आहोत हे आपल्याला माहिती असतं. हा सतर्कतेचा आणि प्रिपरेशनचाच भाग आहे की माझा फोन चार्ज असला पाहिजे, त्याच्यामध्ये सिम असलं पाहिजे, बॅलन्स असला पाहिजे आणि विशेष म्हणजे माझं माझ्या अवतीभोवती लक्ष असलं पाहिजे. आता तू मला सांग की तू एखाद्या ठिकाणी आहेस, तुला मदत हवी आहे आणि तुझा फोन स्विच ऑफ आहे, तू कशी मागणार मदत? हेच तर प्रिपरेशन आहे, यालाच तर सतर्कता म्हणतात. की मी जर इतक्या लांब जाणार आहे की माझा फुल बॅटरी चार्ज असलेला मोबाईल सुद्धा डिस्चार्ज होण्याची शक्यता आहे, देन आय शुड हॅव चार्जर ऑल्सो विथ मी. बॅटरी बॅकअप सुद्धा असला पाहिजे जर मी अशा ठिकाणी जात आहे तर. कारण मला हे माहिती आहे ना माझ्या समाजामध्ये काय सुरू आहे, कशा कशा पद्धतीने माझ्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, कुठे मी असुरक्षित असू शकते, हे मला माहिती आहे ना. म्हणजे मी जर या समाजामध्ये जगत आहे तर मी वर्तमानपत्र वाचली पाहिजे, मला माहित असलं पाहिजे की माझ्या आजूबाजूला काय घडतंय. यालाच तर सतर्कता म्हणतात. आणि त्या परिस्थितीसोबत 4 हात करण्याची माझी तयारी पण असली पाहिजे. किंवा मी ते जिथे असुरक्षित मी असू शकेन अशा परिस्थिती अवॉइड केल्या पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मला माहितीये की आज रात्री येताना मला उशीर होणार आहे, तर मी एखादी मैत्रीण माझ्यासोबत ठेवू शकेल का? मला घ्यायला मी आईला, बाबाला,
भावाला बहिणीला बोलवू शकेल काय, बरोबर. हे माझं लक्ष पाहिजे ना. किंवा मी एखाद्या ठिकाणून पास होत आहे तर माझी नजर पाहिजे ना आजूबाजूला, हा इथे एक ऑफिस आहे बरं का, म्हणजे पुढे जाऊन जर काही झालं तर मागे 100 मीटर पळत आलं तर ह्या ऑफिसमध्ये मी जाऊ शकते. किंवा माझ्या रस्त्यावरती कुठे एसटीडी बूथ आहे, कुठे बस स्टँड आहे, कुठे ऑटो मिळते, म्हणजे मला मदत कुठे मिळू शकते ह्याच्यावरती माझं लक्ष असायला हवं. ही जी माझी सतर्कता आहे तीच मला अडचणीच्या वेळेला मदत करणार आहे. मी जर मोबाईलच स्विच ऑफ करून निघत असेल तर मी माझं गाफील राहणं ही माझी वीकनेस आहे, ती माझी अडचण वाढवणार आहे, बरोबर ना. आणि मॅम ते किती वेळात ट्रॅक केलं जातं आपलं लोकेशन? काय किती वेळात ट्रॅक केलं जातं? मोबाईलचं लोकेशन किती वेळात ट्रॅक केलं जातं, म्हणजे हेल्प किती लवकर पोहोचली जाते आपल्यापर्यंत? आपल्याकडे आता जो ऑन अन ॲव्हरेज टायमिंग आहे, रिस्पॉन्सचा टायमिंग, म्हणजे 112 नावाची जी यंत्रणा, आता अगेन तुझ्या प्रश्नामुळे मला आणखी एक इन्फॉर्मेशन सगळ्यांना शेअर करता येते. 112 ही यंत्रणा आहे. पूर्वी जसं आपण 100 नंबर डायल करायचो किंवा 1091 करायचो, 1092 करायचो, म्हणजे काही विमेन हेल्पलाईन होत्या, काही ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन होत्या, काही सर्वांसाठी, जसे 100 ही सर्वांसाठी असलेली हेल्पलाईन होती. या सगळ्या हेल्पलाईनचं कंबाईन करून एक सिंगल प्लॅटफॉर्म लोकांना सहज लक्षात राहावा म्हणून बनवलाय, तो आहे 112. सो 112 जर तुम्ही डायल केला तर तुमचा कॉल जिथं लँड होतो तिथं पासून ते पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंतचा महाराष्ट्र राज्याचा जो ऍव्हरेज टाइम आहे, ऍव्हरेज, तो 15 मिनिटांच्या आसपास आहे. म्हणजे तुम्ही कॉल केल्यापासून ते 15 मिनिटांमध्ये सरासरी तुम्हाला मदत मिळणं अपेक्षित आहे. काही ठिकाणं अशी आहेत की जिथं घाट आहे किंवा एकदम विरळ लोकवस्ती आहे, तिथं हा वेळ थोडासा जास्त आहे. मुंबई सारख्या ठिकाणी हा वेळ खूपच कमी आहे, कारण जागा कमी आहे, एरिया कमी आहे, त्यामुळे पटकन पोहोचता येतं, संसाधनं पण जास्त आहेत. सो काही भागांमध्ये हा वेळ थोडा जास्त आहे, काही भागांमध्ये तो कमी आहे, आणि सगळ्यांची सरासरी मिळून तो एक 15 वेळ जो आहे रिस्पॉन्स टाइम तो 15 मिनिटांचा आहे. धन्यवाद. मला असं वाटतं आपला वेळ संपत आला. एक शेवटचा प्रश्न मॅडम आपण घेऊ. विद्या कापसे. होय. हॅलो, नमस्ते मॅडम. नमस्ते. हा मॅडम, खूप छान सेशन होतं. ऍक्च्युअली मी शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी आलमला लातूरच्या वुमन एम्पॉवरमेंट सेलसाठी ऍज अ हेड म्हणून वर्क करते. तर तुमचं आजचं सेशन खूप छान वाटलंय. एक रिक्वेस्ट होती की हे तुमचं जे सेशन आहे ते युट्यूब लाईव्ह जर दिलं तर मी अजून सगळ्या स्टुडंट सोबत शेअर करेल, त्यांच्यासाठी अजून कॉन्फिडन्स वाढेल या सगळ्या गोष्टी. बघा, एक मिनिट विद्या, हे जे आहे आपलं सेशन आहे हे उद्या आपलं जे DHE_ पुणे आपलं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचं. याच्यावरती आतापर्यंत झालेले सगळे 14चे 14 सेशन्स, जे सगळे एज्युकेशनशी निगडीत खूप महत्वाच्या विषयांवरचे आहेत, हे सगळे सेशन्स आपण अपलोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे NEPच्या संदर्भामधले महत्वाचे प्रश्न उत्तर आपण अपलोड केलेले आहेत. त्यामुळे मला सगळ्यांना अपील आहे की आपलं जे युट्यूब चॅनल आहे DHE_ पुणे, हे सगळ्यांनी नोट डाऊन करा आणि ते सबस्क्राईब करा, कारण हे एकमेव चॅनल आहे की शासनाने ह्या सगळी माहिती तुम्हाला ऑफिशियली उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या माहितींचा लाभ घ्या. हे सातपुते मॅडमचं जे लेक्चर आहे हे उद्या आपल्या युट्यूब चॅनलला येऊन जाईल आणि त्यामुळे तुम्ही ते शेअर करू शकता तुमच्या सर्व विद्यार्थिनींबरोबर, कॉलेज बरोबर, इतर सर्वांबरोबर तुम्ही ते शेअर करू शकता. ओके, थँक्यू सर. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की मॅडम आपला वेळ झालाय. आम्ही अत्यंत मनपूर्वक तुमचे आभार मानतो की आज आपण आमच्या उच्च आणि शिक्षण संचालनालयाच्या व्यासपीठावरती आलात. एक अत्यंत उत्तम, म्हणजे कधी न संपवा, आणि मला वाटतं प्रश्न एवढे जास्त विचारले जात आहेत, अजूनही अनेक जणांचा हँड रेज केलेला आहे आणि महत्वाचा विषय आहे आणि त्याला रिस्पॉन्स पण अत्यंत उत्तम पद्धतीने मिळाला आहे. आपण बघत असाल की अगदी गोंदियापासून सांगली, लातूर पर्यंत आज विद्यार्थिनी, महिला प्राध्यापिका आज आपल्याकडे जॉईन झालेल्या आहेत आणि त्यामुळे फार महत्वपूर्ण सेशन होतं. आम्हाला म्हणजे आमच्या विभागाकडनं आपल्याला विनंती असेल की आम्हाला ज्या ज्या वेळेला अशा महत्वाच्या विषयांवरती आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही कृपया तुम्हाला ह्या पुन्हा व्यासपीठावरती आमंत्रित करू. आपण यापूर्वी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे, भविष्यात पण आम्हाला तुम्ही सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आम्ही आपले अत्यंत मनपूर्वक आभार मानतो की आपल्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं आपण वेळ काढलात आणि येऊन आमच्या विद्यार्थिनींबरोबर, आमच्या सर्व महिला प्राध्यापकांबरोबर आपण संवाद साधलात. अत्यंत महत्वाच्या
म्हणजे प्रॅक्टिकल टिप्स ज्याला आपण म्हणतो त्या आपण त्यांच्याबरोबर शेअर केल्यात. निश्चितपणे सर्व विद्यार्थिनींना, महिला प्राध्यापिकांना त्याचा खूप उपयोग होणार आहे. सर्व महाविद्यालयांनी हे जे मॅडमचं आजचं झालेलं प्रेझेंटेशन आहे ते कृपया आपल्याकडे मोठ्या स्क्रीनवरती उद्या आम्ही अपलोड केल्यानंतर आपण ते सर्वांना दाखवावं. अनेकदा आपल्या महाविद्यालयांमध्ये अनेक कार्यक्रम असे असतात की ज्या वेळेला सर्व विद्यार्थ्यांचं एकत्रित गॅदरिंग सारखं असतं, आपण सगळे एकत्र येतो. त्यावेळेला असे महत्वाचे व्याख्यान, कारण हे सगळ्यांना प्रत्येक वेळेला उपलब्ध होतील असं नाहीये, कारण मॅडम तुमच्या सगळ्याच ठिकाणी येऊ शकतील असंही नाहीये. पण आज टेक्नॉलॉजीने आपल्याला हे साधन उपलब्ध करून दिलंय. त्यामुळे सगळ्यांनी ज्या युट्यूब चॅनलवरची इतरही प्रेझेंटेशन जे आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने सर्व महाविद्यालयांनी त्याचा उपयोग करावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आजच्या ह्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या 15व्या सादरीकरणासाठी किंवा व्याख्यानासाठी संपूर्ण राज्यभरातनं जॉईन झालेल्या आमच्या सगळ्या विद्यार्थिनी, महिला प्राध्यापिका, प्राचार्य, त्याचप्रमाणे विद्यापीठातले सर्व प्रतिनिधी, आपल्या सगळ्यांचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. माझ्या बॅक ऑफिसमध्ये इथं प्राध्यापक डॉक्टर मगर, प्राध्यापक डॉक्टर सिनलकर सर ज्यांनी ही सगळी अरेंजमेंट केली आहे ते देखील आमच्या बरोबर आहेत. पुन्हा पुढच्या शुक्रवारी एक नवीन विषय उच्च आणि तंत्र शिक्षणामधला घेऊन एक नवीन तज्ञांबरोबर आपण पुन्हा एकदा सह्याद्री शिक्षण संवादावरती आपल्या सगळ्यांशी इंटरॅक्ट करू. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना अत्यंत मनपूर्वक नमस्कार. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि खरोखर मी तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करते की आपण हा विषय आणि हा उपक्रम आज या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेला आहे. आणि खरोखर तंत्रज्ञानाचेच आभार मानायला हवेत की आपल्याला अगदी सर्व जिल्ह्यांमधून मुलं ऐकता आहेत. आणि जसं तुम्ही पण मगाशी मेन्शन केलं की अगदी शेतामधून एक मुलगी मला दिसत आहे, तर मला वाटतं ही सर खरी एम्पॉवरमेंट आहे. की हे याविषयी ऐकावं असं वाटणं या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असं कनेक्ट होणं, किंवा ज्या अगदी या छोट्या छोट्या मुलींनी ज्या कॉन्फिडन्सनं त्यांना विचारावेसे वाटेल ते प्रश्न विचारलेले आहेत, मला वाटतं हेच खरं सबलीकरण आहे. आणि हे सगळं बोलत असताना फक्त माझं एक सजेशन आहे की अशा सगळ्या विषयांवरती जनरली आपण मुलींसाठी व्याख्यानं ठेवतो, परंतु जे अडचणीत आहेत आणि प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांच्याशीच त्या प्रॉब्लेमवरती बोलून आपल्याला पार्शियली त्याचं सोल्युशन मिळू शकतं. मला वाटतं अशा विषयांवरती जी चर्चा होते ती कायम महिला, पुरुष, मुलं, मुली दोन्ही आणि सगळ्यांना समवेत घेऊन व्हायला हवी. म्हणजे आपल्याला त्याचा जो इफेक्ट त्याचा यायला हवा आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने येऊ शकेल असं मला वाटतं. नक्कीच आपल्याकडे आज मोठ्या प्रमाणात प्राचार्य आणि प्राध्यापकही जॉईन झालेले आहेत आणि संपूर्ण राज्यामधनं आपल्याला जॉईन होत आहेत. तर मी परत एकदा आपले सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या शुक्रवारी आपण सगळेजण एक नवीन विषय घेऊन भेटणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.